बांधवांनो, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. तर आता एकंदरीतच विषय असा झालाय ना की गंगाखेडमध्ये जो मी लढा उभा केलाय हा खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा करताना ह्या सगळ्या अडचणी मला यायल्यात. मी खचून जाणाऱ्यातला नाहीये, कारण माझी ही लढाई जनतेसाठी आहे, रयतेसाठी आहे माझ्या. आणि जर रयता माझ्यासोबत असेल तर मी नक्कीच खचणार नाही, कारण प्रत्येक ग्रुपला एक पुढारी पाहिजे असतो. पण काय झाले माहिती आहे का, आपली मानसिकता अशी झाली आहे की शिवाजी जन्मावा पण शेजाऱ्याच्या घरामध्ये. ठीक आहे, मी पुढारी व्हायला तयार आहे, पण माझ्यासोबत तुम्ही राहा, कारण माझी ही लढाई तुमच्यासाठीच आहे. मला काही गरज नव्हती या लढाईमध्ये पडण्याची, परंतु मी पाहिलं की जो कागदोपत्री भारत किंवा जे प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था मी कागदोपत्री संविधानामध्ये वाचलेली आहे ती मला कुठंतरी अंमलात आलेली दिसत नाहीये. म्हणून मी हा लढा उभा केला. प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित. प्रस्थापित म्हणजे कोण? जे सत्तेमध्ये आहेत परंतु सामान्य नागरिकांवर विनाकारण अन्याय करते, दडपशाही करते, हुकुमशाही करते, ते खरे प्रस्थापित. आणि विस्थापित म्हणजे कोण? तुमच्या आमच्यासारखे विखुरलेले, अन्याय सहन करणारे किंवा त्यांना न्याय मिळतच नाहीये, शोषित घटक म्हणजे विस्थापित. त्या विस्थापितांना एक करून एक लढा उभा करण्याचा प्रयत्न माझा आहे. माझी पहिली लढाई ही गंगाखेडवासियांसाठी आहे. गंगाखेडमधल्या प्रत्येक एक ना एक लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या नागरिकापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा. कारण गंगाखेडमध्ये मी लढाई कशी उभा केली माहिती आहे का? इथले रस्ते, नद्या, नाल्या, आपल्या गोदावरी नदीमध्ये जो नालीचं पाणी नेऊन सोडलंय त्याची पवित्रता असेल किंवा त्याच्या साफसफाईबद्दल असेल, किंवा एखादी गोष्ट घडते ती बोगस घडते, रस्त्याचे खड्डे आहेत, खड्ड्यांमुळे कित्येक जीव जातात. आता नाक्यावर त्या दिवशी 2 तरुणांचा जीव गेला, 2 नागरिकांचा. त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यापैकी पण उद्या एखादा असू शकते. खड्ड्यामध्ये त्या दिवशी आमच्या गावातला एक राजेश पोले नावाचा एक तरुण मृत्युमुखी पडला. ह्याच्या मागं कारण काय आहे? खड्डे आहेत. एका पुलावरून 10-12 दिवसाखाली पुलावरून जाताना एक गाडी कोसळून खाली पडली. त्याच्या मागं कारण काय माहिती आहे का? त्या पुलाला त्यांनी बॅरिकेड बांधले नव्हते साईडचे. पूल बांधला आणि सोडून दिला. बॅरिकेड जर असले असते तर ब्रेक फेल झाल्यामुळे ती गाडी त्या बॅरिकेडला जाऊन आदळली असती, पण जीव गेली नसती. ती गाडी डायरेक्ट पुलावरून खाली पडली. 2-3 जण शाट झाले. मग हा लढा तुमच्यासाठी आहे. पहिल्यांदा हा लढा माझा गंगाखेडवासियांसाठी आहे, कारण इथं जे स्थानिक प्रस्थापित भ्रष्टाचार करतायत, अन्याय करतायत, हुकुमशाही करतायत, त्याच्या विरुद्ध माझा लढा आहे. म्हणून गंगाखेडवासियांनो, त्याच्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदारातील सर्वच जण आले. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की माझ्या पाठीमागं उभा टाकण्यापेक्षा माझ्या सोबत या. आपण सगळे मिळून या लढ्याला वाचा फोडूया. कारण माझ्यावर जो अन्याय झालाय हे फक्त एक उदाहरण आहे. असे कित्येक जण आहेत गंगाखेडमध्ये जे की अन्याय सहन करून गपचूप बसलेत, कारण त्यांना पर्याय नव्हता याच्या व्यतिरिक्त. ज्याच्याकडे न्याय मागायला जावं तोच यांच्या उलटून पडू लागला. तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा ना, गंगाखेडवासियांची असेल किंवा गंगाखेड विधानसभेमधल्या खेडेगावातील नागरिकांची कमेंट कशी येतात बघा. पोलीस प्रशासनाला नाव ठेवतात, राजकीय प्रशासनाला नाव ठेवतात. पूर्ण जे प्रस्थापित व्यवस्था आहे इथली, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था आहे, सगळ्यालाच नागरिक नाव ठेवलेत. मग लोकशाही ह्यालाच तर म्हणतात ना. कमेंट बॉक्समध्ये जे लोक कमेंट लिहित आहेत म्हणजे त्यांचे विचार तिथं मांडतायत की बाबा बरोबर आहे, माझ्यासोबत पण ह्या दिवशी असं घडलं होतं, माझ्यासोबत पण 2 वर्षाखाली असं घडलं होतं, तो पोलिसच असा आहे, तो राजकीय नेताच असा आहे. अरे तो जर खऱ्या अर्थानं जर चांगला असला असता आणि माझा जर लढा मी विनाकारण त्यांच्या विरुद्ध देत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लोक मला एखादी तरी नाव ठेवणारी कमेंट ठेवली असती ना, की नाही महेश, तो आमचे पोलीस इन्स्पेक्टर डोंगरे साहेब असे आहेत, आमचा नेता असा आहे तसा आहे, तुम्ही त्याला विनाकारण नाव ठेवता, अशी एखादी तरी कमेंट दाखवा ना मला. ह्यालाच तर लोकशाही म्हणतायत. लोक ज्या पद्धतीकडून आहेत तीच पद्धत खरी, ह्याला लोकशाही म्हणतील. त्याच्यानंतरचा विषय आहे माझा लढा धनगर समाजासाठी आहे. नक्कीच धनगर समाज बांधवांचा मी खूप आभारी आहे, वेगवेगळ्या संघटनांचा खूप आभारी आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं मला प्रोत्साहन देण्याचं काम केलं, माझा हौसला वाढवण्याचं काम केलं. त्या दिवशी 11 तारखेच्या मोर्चामध्ये मोठा सिंहाचा वाटा धनगर समाजाचा होता आणि इतरही सगळ्या जाती धर्मातले लोक होते. मी सर्वांचा आभारी आहे. परंतु ज्या वेळेस माझ्यावर मारहाण झाली, भले इथल्या प्रस्थापित सिस्टीमला 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं होतं. धनगर समाज आणि बौद्ध समाज यांना ॲट्रॉसिटी असेल किंवा मारहाण असेल किंवा मतभेद निर्माण करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचा ह्यांचा नक्कीच प्लॅन होता. आणि त्या प्लॅनमध्ये मला संपवायचं होतं. त्यांचा हेतू मेन होता की हे संपवला की आपल्या विरुद्ध कोणी बोलणार नाही किंवा आपल्या अन्यायाविरुद्ध कोणी बोलणार नाही. परंतु माझ्या शिक्षणामुळे त्यांच्या प्लॅनला मी असफल ठरवलं. कशा प्रकारे? मी वेळोवेळा स्टेटमेंट देत होतो की मला मारणारे
जरी बौद्ध समाजातले असले जातीनं, तरी ते बौद्ध समाजाकडून आले नव्हते किंवा बौद्ध समाजाने मला मारहाण केली नव्हती. ते एका प्रस्थापित नेत्याचे कार्यकर्ते होते, ज्यांनी माझा आवाज दाबण्यासाठी त्यांचा उपयोग केला होता. म्हणून मी समाजातील तेढ दूर केले. म्हणून 11 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध बांधव देखील तिथं या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी उतरला होता. परंतु याचा अर्थ असा नाही की जे मारेकरी आहेत ते गुन्हेगार नाहीत. ते बौद्ध समाजाचे आहेत, मान्य आहे. बौद्ध समाजाचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही, हेही मला मान्य आहे. परंतु जे मारेकरी आहेत ते कसं काय मोकाट हिंडतात? मग त्यांनी तर मला मारहाण केली ना, माझ्यावर अन्याय केला ना, आणि त्याच्यापैकी सगळ्या जणांवर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत. त्यांनी असे गुन्हे अनेक वेळा अनेकांना मारहाण केलेली आहे. त्याच्यामधला जो बेल्टनं मारणारा विलास साळवे का काहीतरी नाव आहे ना, त्यानं एका लेडीजला घरात घुसून मारलं होतं एकदा. त्याचे देखील मला फोन आलते की भाऊ त्या विलास साळवेनं आम्हाला देखील घरात घुसून आमच्या पत्नीला आणि मला मारहाण केली. अशी घटना मला फोन आली त्यांची. पण त्यांनी दबावापोटी कुठलीही पोलीस केस केली नाही, कारण त्यांना स्थानिक लेवलला असा दबाव, टाकून बघ पोलीस केस, मग आम्ही अट्रॉसिटी टाकतो. अशा प्रकारचा खेळ बऱ्याच वेळा झालाय. म्हणून मी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा लढा देतोय की इथून मागं जे घडलेत असे अन्याय ते पण बाहेर पडावेत, आणि इथून पुढे असला कुठल्याही प्रकारचा अन्याय घडू नये किंवा प्रस्थापितांनी दलित समाज बांधवांचा उपयोग करून सामान्य नागरिकांवर अन्याय करू नये, म्हणून हा माझा लढा आहे. ठीक आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, माझ्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, तो माघार घेतो म्हणले पण अजून घेतला नाही. ते घेतील माघारी, वातावरण शांत होईल. परंतु मला काय करायचंय, ह्या ज्या अन्याय घडलाय माझ्यासोबत, ह्या अन्यायाच्या बुडाशी जायचंय. जो खऱ्या अर्थानं गुन्हेगार तयार करतोय त्याला मुळामध्ये संपवायचं. कारण आज हे गुन्हेगार जरी नाही संपले तरी उद्या हा पुन्हा नव्यानं गुन्हेगार तयार करेल किंवा पुन्हा यांना प्रोत्साहन देईल. सगळे गुन्हेगार मोकार हिंडालेत. मी म्हणलं दोन समाजामध्ये वाद होण्याचा माझा हेतू नव्हता, म्हणून मी म्हणलं बाबा बौद्ध समाजानं मला मारहाण केली नाही. परंतु याचा अर्थ असा नाही ना मला मारणारे गुन्हेगार नव्हते, ते 100% गुन्हेगार होते. त्यांनी मला एवढी मारहाण करून जर ते मोकार हिंडत असतील, त्यांच्यावर कुठली कायदेशीर कारवाई होत नसेल. आता PI डोंगरे साहेब ते एका रेकॉर्डिंगमध्ये म्हणतायत की 7 वर्षाच्या वर ज्याला सजा नाही त्याला आम्हाला अटक करता येत नाही किंवा कोर्टात नेता येत नाही. अहो साहेब, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतानाच आशे केलेत की ते 7 वर्षाच्या मधल्याच सजेचे आहेत, जेणेकरून त्यांना कागदोपत्री व्यवहार करून 1 तासात जामीन भेटेल. तुम्ही त्यांच्यावर स्ट्रॉंग गुन्हे दाखल करा ना, जेणेकरून इथून पुढे असं होणार नाही. त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करा. कारण त्यांनी मला तिथून घेऊन गेले जीवे मारण्याच्या उद्देशाने. त्याच्यामध्ये जो हाफ शर्टवाला जो पोरगा आहे मला काठीनं मारणारा, तो जाडेला, त्याच्याकडे अक्षरशः चाकू होता. त्यानं मला चाकू दाखवला. तो मला गर्दा करू नको, नाही तर चाकूनं खुपसून टाकीन. त्यावेळेस मी त्या टेबलपाशी खाली दबून बसलो. बाबा मला वाटलं एखादी हे दारू पेलेले एखादी खुपशी ते काय करते, माझ्या जीवाचं बरं वाईट होईल. पहिला विषय, त्यांनी मला पोलीस स्टेशनमधून बाहेर उचलून नेलं. किडनॅपिंगचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला नाही. का झाला नाही? तिथून नेऊन एवढी मारहाण केली, मारहाण करताना चाकू दाखवला, 307 गुन्हा दाखल झाला नाही. 5 पेक्षा जास्त आरोपी आहेत. रॉयटचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला नाही. मकोका त्यांच्यावर दाखल झाला नाही. अरे बाबा, असे गुन्हे दाखल करा ना, जेणेकरून तुम्हाला कागदोपत्री एका घंट्यात जामीन देण्याचा प्रसंग येणार नाही. परंतु सगळ्यांनी तुम्ही प्लॅनिंग केल्या, राजकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, तुम्ही अशी प्लॅनिंग केली आहे की त्या आरोपींना त्रास झाला नाही पाहिजे. कारण जशी की मी तुम्हाला काल घटना सांगितली, हे आरोपी किंवा हे नातेवाईक त्या आरोपींचे, त्यांनी वरच्या लेवलला आकापर्यंत ही संदेश पोहोचवलाय की आम्हाला जर पोलिसांकडून काही त्रास झाला तर आम्ही सरळ सरळ जबाब देऊन टाकणार की आमचा आणि महेश बिडकरचा काही संबंध नव्हता. यांनी षडयंत्र करून आम्हाला पैसे दिले, कुणं दिले, कवा दिले, कसे दिले, किती दिले, ह्या सगळ्या घटना आम्ही जबाबमध्ये सांगून मोकळे होणार आणि महेश बिडकरची माफी मागून आम्ही ह्या संकटातून बाहेर पडणार. मग त्या आकांना काय वाटतंय की बाबा आमचं नाव बाहेर पडेल, ते पडणं खूप गरजेचं आहे. इथून पुढे असा अन्याय मग ते आराम करू शकणार नाहीत. कारण त्यांनी ह्या बारीस माणूस चुकीचा निवडलाय. कृष्णाला ज्यावेळेस कंसानं मारायचा प्रयत्न केला, जीव मारण्याचा लहानपणी, त्याच्या अगोदर त्याचे 5-6 बहीण भाऊ मारले होते कृष्णाचे. परंतु शेवटी ज्यावेळेस कृष्णावरती पाळी आली त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने त्या कृष्णाला गोकुळामध्ये पोहोचती केला आणि इकडे दुसराच कार्यक्रम केला. म्हणून कृष्ण चुकीचा माणूस निवडला कंसाने, म्हणून त्याच्यावर तो प्रसंग त्याच्यावरच उलटला. त्या प्रकारे आतापर्यंत या प्रस्थापितांनी अनेकावर अन्याय केलाय, परंतु ह्या बारीस महेश बिडकर चुकीचा माणूस निवडला, म्हणून यांचा समूळ नायनाट होणार आहे. इथून पुढे कुठल्याही सामान्य नागरिकावर अन्याय न हो, म्हणून हा माझा लढा आहे. म्हणून
ह्या लढ्यामध्ये साथ देण्यासाठी मी सर्व समाज बांधवांना, ते मग 18 पगड जाती 12 बलुतेदारातील समाज बांधव आले, त्यांनाही विनंती करतोय. त्याच प्रकारे माझी विनंती असेल की बाळासाहेब आंबेडकर, जे प्रकाश आंबेडकर आहेत, सुजितदादा आंबेडकर आहेत, यांना माझी विनंती असेल की तुम्ही माझ्यासाठी या मदतीला धावून या. कारण हा अन्याय फक्त महेश बिडगरवर नाही, हा प्रत्येकावर होणार आहे. हा दलित बांधवांवर बी ह्यांचा अन्याय झालाय, प्रस्थापितांचा, प्रत्येक जाती धर्मातील माणसांवर अन्याय झालाय. फक्त आता त्यांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी जर करायचं असेल तर प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, तुम्ही माझ्या मदतीला धावून याच्यात मध्यस्थी करा. गोपीचंद पडळकर साहेब, तुम्ही मला फोनवर सहकार्य केलं, परंतु आता तुम्हाला माझ्यासाठी रोडवर येण्याची खूप गरज आहे, स्थानिक लेवलला येण्याची खूप गरज आहे, मैदानामध्ये उतरण्याची गरज आहे. तुम्हाला माझी विनंती आहे. माधवरावजी जानकर साहेब, तुम्ही धनगर समाजासाठी, बहुजनांसाठी पहिल्यापासून लढताय. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला. आकाचा आका कितीही मोठा असला तरी तो एक गुन्हेगार आहे, तो अन्याय करणार आहे. म्हणून त्याला सजा देण्यासाठी, तो किती जवळचा असला, तो किती तुमच्या सत्ताधारी पक्षातला जरी असला तरी त्याच्यावर कडकात कडक योग्य ती कारवाई व्हावी, ह्याच्यासाठी तुम्ही समोर येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जरांगे पाटील साहेब, तुम्ही देखील ह्याच्यासाठी मदत करण्याची गरज आहे. कारण जो समाज माझ्यासाठी आला होता त्याच्यामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारातील समाज होता. त्याच्यामुळं तुमची ताकद खूप मोठी आहे. तुमची ताकद ह्या महाराष्ट्राने, या भारताने, या देशाने बघितलेली आहे. त्या ताकदीचा पाठिंबा ह्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी लावावा अशी माझी विनंती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हालाही माझी विनंती आहे. तुम्ही ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात, या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीपद आहात. हे गृहमंत्रीपद तुमच्याकडे आहे, हे गृह खातं तुमच्याकडे आहे. ह्याच्यामध्ये पोलिसांची कुठं दिरंगाई होते का? पोलिसांना कुठून प्रस्थापितांकडून किंवा जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून कुठला दबाव येतोय का? तो तुमच्या पक्षाचा आहे का, तुमच्या विचारांचा आहे का, तुम्हाला तो किती जवळ आहे ह्याचा विचार कुठलाही न करता तुम्ही ह्याची निष्पक्ष चौकशी करणे खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये धागेदोरे खूप जोडलेले आहेत. एकाला एक जोडून प्रत्येकजण त्या मायाजालामध्ये जमा होऊन असं पूर्ण माझ्या बाजूने एकदम चक्रव्यूह तयार केले यांनी, की मला यांनी बाहेर पडण्याचा मार्गच बंद करून टाकलाय त्या चक्रव्यूहमधला. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माझ्यासोबत उभा टाकण्याची गरज आहे. कारण हा अन्याय फक्त माझ्यावरच नाही, असा अनेक समाज बांधवांवर, सामाजिक नागरिकांवर असा अन्याय ह्यांचा झालेला आहे. आता डोंगरे साहेब त्या एका ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये म्हणतायत की महेशचे कारनामे तुम्हाला माहिती नाहीत. माझे कारनामे काय आहेत माहिती आहे का? मी अन्यायाविरुद्ध लढतोय. कोणावर विनाकारण अन्याय होऊ लागला, विनाकारण चुकीची केस जर दाखल होऊ लागली, मी त्याच्या विरुद्ध लढतोय. भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय. एखादा गुत्तेदार जर पैसे खाऊगिरी करत असेल किंवा त्याच्यावरचा जर कोणी आकाचा आका पैसे खाऊगिरी करत असेल, 100 रुपयाचं काम जर 70 रुपयामध्ये करत असेल, त्याच्या विरुद्ध माझ्या लढण्याचे ही कारनामे आहेत. कशा काय माहिती आहे का? 7 तारखेला माझ्या अटॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर 2च दिवसानं ही घटना खूप मला एका पोलिसानं सांगितली. 2 दिवसानं हा जो विकास रोडे आहे, एका दलित समाज बांधवाचे लहान लेकरच होते, 2 जण 10वी 12वी मध्ये शिकणारे. एक मुस्लिम बांधव, मुसलमान समाजाचा पोरगा होता आणि दलित समाजाचा. दोघांमध्ये बाचाबाची झाली, भांडणं झाली. भांडणं झाल्याच्या नंतर त्या दलित समाजातील मुलाला विकास रोडेनं जवळ घेतलं आणि म्हटलं आपण याच्यावर अट्रॉसिटी दाखल करूया. आणि ही धमकी त्या मुस्लिम परिवाराला दिली की आम्ही अट्रॉसिटी गुन्हा दाखल करतोय. जवळपास 1.5 लाख रुपये त्या मुस्लिम समाज बांधवाकडून घेतले विकास रोडेनं. ही घटना मला पोलिसांनी सांगितली. म्हणजे अट्रॉसिटीचा वापर बाबासाहेबांनी कशासाठी दिला होता की बाबा तुमच्यावर सामाजिक अन्याय किंवा कुठं हिंतेनं कुणी वागणूक देऊ नये, तुमच्यावर मनुवाद्यांनी सामाजिक अत्याचार करू नये म्हणून तुम्हाला प्रोटेक्शन म्हणून दिलं होतं. पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून दिलं नव्हतं. बाबासाहेबांना आज किती दुःख वाटत असेल विचार करा. ज्या अट्रॉसिटीचा वापर मी तुम्हाला एका कारणासाठी दिला, तुम्ही त्याचा एखाद्यावर अन्याय करण्यासाठी, एखाद्याकडून खंडणी पैसे वसूल करण्यासाठी करताय, किती दुःख वाटत असेल त्यांना. म्हणून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी सर्व समाज बांधवांना सांगड घालतोय, विनंती करतोय, गारानं सांगतोय तुमच्या समोर. गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 2000 गुन्हे प्रस्थापितांच्या दबावामध्ये येऊन फेक दाखल झाले. गंगाखेडमध्ये कित्येक 2 नंबरचे धंदे चलतात, प्रत्येकाला माहिती आहे. पण मी त्या लफड्यात पडत नाही. मला काय वाटते, बाबा ठीक आहे, कुठं त्या 2 नंबरच्या धंद्यांविरुद्ध बोलून मी समाज बांधवांचा, त्या सामाजिक माणसांचाच माझ्यावर दुश्मनी घेऊ, ते काम पोलिसांचं आहे. ते तर पोलिस काम करत नाहीत बरोबर, पण पोलिस मलाच काय म्हणतात, ह्याचे कारनामे माहिती नाहीत, हा समाजाचं पांघरून घेतोय. अरे बाबा हो, धनगर समाजासाठी मी लढत होतो, लढत आहे, लढत राहील. हिंदू धर्मासाठी लढत होतो, लढत आहे, लढतच राहील.
माझ्या गंगाखेड वासियांसाठी लढत होतो, लढत आहे, लढत राहील. हेच माझे कारनामे आहेत. अजून काय कारनामे आहेत? दाखवा माझे काय कारनामे आहेत ते. टाका महाराष्ट्रासमोर. मी जसा निर्भीडपणाने प्रत्येकाची पोलखोल करून महाराष्ट्रासमोर मांडतोय, कारण शेवटी जनता न्याय करणारी असते. तुम्ही माझे कारनामे मांडा. प्रत्येक प्रस्थापितांना, प्रत्येक पोलीस डिपार्टमेंट असेल, तहसीलदार असेल, नगरपालिका असेल, सगळ्यांना माझं आव्हान आहे. काढा बरं माझे कारनामे काय आहेत नेमकं बाहेर. तुमच्याकडे माझे कारनामे बाहेर काढण्यासाठी आहे तरी काय? मी प्रत्येक वेळेला नगरपालिकेचे पण व्हिडिओ बनवलेत. नगरपालिका सध्या मधुसूदन केंद्रे साहेबाकडे आहे. नगरपालिकेचे बरेच व्हिडिओ बनवलेत. त्यांनी त्याच्यावर कारवाई केली, त्याचं काम केलं की बाबा महेश काय म्हणतो हे असं असं आहे ना, तर त्याच्यावर कारवाई केली. त्या दिवशी केंद्रे साहेब बी आलते की होती तिथं अन्यायाविरुद्ध बोलण्यासाठी. प्रत्येक पुढारी नेता देखील आला होता तिथं, प्रत्येक समाज बांधव देखील आला होता तिथं. मग तुम्ही कुणाकुणाला नावं ठेवणार? कुणाकुणाचे कारनामे सांगणार तुम्ही? म्हणजे तुमच्या विरुद्ध, अन्यायाविरुद्ध एवढा समाज बांधव तिथं एकवटून देखील तुमची भाषा काय आहे की आरोपी सापडत नाहीये, त्याला आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे मी फिर्यादी आहे आणि मीच माझे आरोपी तुम्हाला शोधून द्यायची का? हा अन्याय. सर्व समाज बांधवांना, वेगवेगळ्या जाती धर्मातील समाज बांधवांना, त्यांच्या पुढाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही पुढे येण्याची गरज आहे. कारण हा लढा फक्त माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी नाहीये. इथून मागं कोणाकोणावर झाला विनाकारण आणि इथून पुढे कोणावर विनाकारण होऊ नये म्हणून समूळ नष्ट करण्यासाठी हा लढा देतोय. धनगर समाज बांधवांनो, लक्षात घ्या, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आपल्यासाठी का गरजेची आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कित्येक जागेवर प्रत्येक दिवसाला वेळोवेळी विनाकारण मेंढपाळ बांधवांवर किती हल्ले होते बरं. त्यांना जातीवाचक बोललं जाते. काल मला तो म्हणला माजला करे धनगरड्या. अशा प्रकारची भाषा सुटता सवाल प्रत्येकाच्या तोंडामधून धनगरांवर निघते. म्हणून एसटी आरक्षणाची अंमलबजावणी खूप गरजेची आहे आपल्याला. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांच्या विरुद्ध देखील हा लढा आहे. प्रत्येक धनगर बांधवासाठी, माझ्यासाठी प्रत्येक धनगर बांधव त्या दिवशी आला होता ना, त्या प्रत्येक धनगर बांधवावर जिथं जिथं अन्याय होईल तिथं हा महेश बिडकर उतरणार. माझ्यानं काय करणं होईल ती करेल. परंतु एसटी आरक्षणाची जर अंमलबजावणी आपल्याला इतके दिवस झाली असती तर त्याच्यामध्ये आपल्याला अॅट्रॉसिटीचा अधिकार मिळतो. कोणाची हिंमत होणार नाही की आपल्याला जातीने हिणून बोलण्याची किंवा आपल्याला घालून पाडून बोलण्याची. खोडा पिक्चरमध्ये काय दाखवले, तो एक जण गावचा सरपंच त्या मेंढपाळाला काय म्हणतो, अरे तुझी पोरगी का माजली का, मोठी झाली आहे ती, काय लहान आहे का, आता लेकरं काढीन घसा घसा, काय रे माजला का रे धनगरड्या, त्याचे मेंढरं काय उचलून घेऊन जाते. अरे काय भाषा आहे ही भाषा आहे. ही भाषा बोलण्याची हिंमत होणार नाही कोणाची आपल्याला एसटी आरक्षण जर लागू झालं. आपल्याकडं अॅट्रॉसिटीचा अधिकार येईल, आपल्याला प्रोटेक्शन मिळेल खऱ्या अर्थानं. म्हणून सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, हा लढा थांबू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, किती होता मुघलांचा मायाजाळ, पण त्यांचा लढा जर कुठंतरी थांबला असता तर आज काय झालं असतं विचार करा. म्हणून हा लढा रयतेसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. हा माझ्यासाठी नाही आहे, हा तुमच्यासाठी आहे. फक्त मी मरायला तयार आहे, मी पुढारी व्हायला तयार आहे. येऊ द्या माझ्यावर काय वार यायचे, पण तुम्ही माझ्या पाठीशी असाल तर, तुम्ही माझ्या सोबत असाल तर असे कित्येक वार झेलायला मी तयार आहे. हा लढा थांबला नाही पाहिजे. आपल्याला इथं स्थापना करायच्या, अन्यायाविरुद्ध लोकशाहीच्या राज्याची खरी स्थापना आपल्याला गंगाखेडमध्ये करायच्या. म्हणून सगळेजण सोबत या. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे, जय सेवालाल. छत्रपती होळकर फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी लोकशाहीच्याच मार्गाने चालल्या पाहिजेत. धन्यवाद. विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून माझा खरा लढा कशासाठी आहे हे माझ्या समाज बांधवांना कळेल. प्रस्थापितांना, नेत्यांना, राजकीय प्रशासकीय व्यवस्थेला नका कळू द्या, माझ्या समाजाला तरी कळू द्या. 18 पगड जातीन 12 बलुतेदारातील समाज ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस नक्कीच या लढ्याला यश मिळेल. धन्यवाद.